बकरी ईदच्या दिवशी कोपरगाव शहर पोलिसांनी कथित गोमांस वाहतूक प्रकरणी मोठी कारवाई करत नगर मनमाड रस्त्यावरील समृद्धी महामार्ग पुलाखालून 2 कंटेनर व 2 चालकांना ताब्यात घेतले आहे। गुरुवार दिनांक 28 मे रोजी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत अंदाजे 52 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर त्यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक संदीप सोने यांना कारवाईचे निर्देश दिले। त्यानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल बबन तमनर, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर भांगरे, बांगर, तावरे तसेच होमगार्ड यांचा समावेश असलेले पथक तयार करण्यात आले। पथकाने समृद्धी महामार्ग पुलाखाली छापा टाकला असता एक संशयित कंटेनर आढळून आला। कंटेनर चालकाकडे आवश्यक कागदपत्रे व परवानगीबाबत विचारणा केली असता सुरुवातीला टाळाटाळ करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले। त्यानंतर कंटेनरची तपासणी केली असता बॉक्स पॅकिंगमध्ये ठेवलेले कथित गोमांस आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली। चौकशी दरम्यान एका कंटेनरचा अपघात झाल्याने त्यातील माल दुसऱ्या कंटेनरमध्ये भरला जात असल्याचे चालकांनी सांगितल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे। पोलिसांनी दोन्ही कंटेनर आणि दोन्ही चालकांना ताब्यात घेतले असून ताब्यातील व्यक्तींची नावे राजकुमार श्यामलाल यादव वय वर्ष 33 राहणार खटवाड़ा ठाणा प्रतापगड उत्तर प्रदेश व प्रताप सिंग श्रीदलवील सिंग राहणार शाहबाजपूर उत्तर प्रदेश अशी सांगण्यात आले आहे। सदर मालाचा पंचनामा करून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून खात्री करण्यात आल्यानंतर तो ताब्यात घेण्यात आला आहे। या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 325 तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अधिनियमन 1976 मधील कलम 5 क 9 व 11 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी अंदाजे 18 टन बॉक्स पॅकिंग मधील कथित गोमांस ज्याची किंमत सुमारे 12,40,000 रुपये असल्याचे सांगितले जात आहे। तसेच अंदाजे 20 लाख रुपये किमतीचे 2 कंटेनर असून असा एकूण सुमारे 52 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। कोपरगाव शहर पोलिसांनी केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली असून या कारवाईमुळे पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र स्तरातून कौतुक केले जात आहे। बातमी तुमची प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव।